नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास एक आपले विश्व, सूर्य, पृथ्वी व चंद्र, धडा तिसरा, परिसर अभ्यास एक इयत्ता तिसरी पुन्हा एकदा सांगतो। चला चालू करूया। चला निरीक्षण करा। काय सांगितलंय आपल्याला? पृथ्वी गोलाचे निरीक्षण करा व शिक्षकांच्या मदतीने खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पृथ्वी गोलावर निळ्या रंगाने काय दाखवले आहे? हा आहे आपला पृथ्वी गोल। पृथ्वी गोलावर निळ्या रंगाने दाखवले पाणी। काय दाखवले? पाणी। पृथ्वी गोलावरील पाणी व जमिनीचे भाग कोणकोणत्या रंगाने दाखवलेले आहे? तर पाण्याचा भाग आहे निळा आणि जमिनीचा भाग आहे थोडा येलो, पिवळा। पृथ्वीवर जमिनीचे क्षेत्र कमी असून ते 29% आहे, तर पाण्याचे क्षेत्र 71% आहे। पृथ्वीवर जमिनीचे क्षेत्र किती आहे? 29% व पाण्याचे क्षेत्र आहे 71%। जलरूपे। पृथ्वीवर पाण्याचे प्रवाह व साठे दिसून येतात। झरा, ओढे, नदी, नाले ही प्रवाहाची उदाहरणे आहेत। डबके, डोह, तळे, सरोवर, उपसागर, समुद्र, महासागर ही जलसाठ्यांची उदाहरणे आहेत। भूरूपे। आता पृथ्वीवर जलरूपे, जलरूपामध्ये काय काय येतं? जिथे जिथे पाण्याचे साठे जिथे जिथे पाण्याचे साठे व प्रवाह दिसून येतात त्याला आपण जलरूपे म्हणतो। तर जलरूपे कशा कशामध्ये आहेत? झरा, ओढे, नदी, नाले ही प्रवाहाची उदाहरणे आहेत। तर डबके, डोह, सरोवर, उपसागर, समुद्र, महासागर ही जलसाठ्यांची, जिथे पाणी साठतं ते जलसाठे आणि जलप्रवाहवाले तिथून पाणी वाहत असतं ते। आता भूरूपे। जमिनीचा उंचवटा व खोलगटपणा यामुळे जमिनीला जो आकार प्राप्त होतो त्याला भूरूपे म्हणतात। जमीन काही ठिकाणी उंच खोल असते, त्यामुळे जो आकार प्राप्त होतो त्याला त्याला आपण भूरूपे असे म्हणतो। पर्वत, पठार, मैदान, शिखर, डोंगर, टेकड्या, खिंड, दरी ही भूरूपे आहेत। हे सगळे काय? भूरूपे आहेत। सूर्यमालेतील पृथ्वी हा एक प्रमुख ग्रह आहे। पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे। जमिनीवर, पाण्यावर, हवेत सजीवांचे अस्तित्व आढळते। जमिनीवर, पाण्यात व हवेत सजीवांचे अस्तित्व आढळते। या 3 ठिकाणी सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळतं। खंड। पृथ्वीवरील जमिनीच्या मोठ्या भागाला खंड म्हणतात। काय म्हणतात? खंड। पृथ्वीवर जो मोठा भाग आहे जमिनीचा त्याला आपण खंड म्हणतो। महासागर। पृथ्वीवरील खारट पाण्याच्या मोठ्या साठ्याला महासागर म्हणतात। पृथ्वीवरील खारट पाण्याच्या मोठ्या साठ्याला महासागर म्हणतात। पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जमिनीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे पृथ्वीला जलग्रही असे म्हणतात। पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पृथ्वीला आपण जलग्रह असे म्हणतो। खालील प्रश्नांची उत्तरे द्या। सूर्योदय होताना सूर्याचा रंग कोणता असतो? तर तांबडा। दररोज चंद्राचा आकार एकसारखा असतो का? याचे निरीक्षण करायचं। तर दररोज चंद्राचा आकार एकसारखा नसतो। पौर्णिमेला चंद्र पूर्ण आकाराचा असतो आणि अमावस्येला चंद्र दिसत नाही। तर आपल्याला दिलेल्या चंद्राचे आकार अमावस्या आपल्याला दिसतच नाही, पूर्ण काळ असतो। चतुर्थी, अष्टमी, शुक्ल एकादशी आणि पौर्णिमा अशा प्रकारे। हा आहे आपला सूर्य। समजून घेऊ। घरातील मोठ्या व्यक्तींच्या मदतीने ही कृती करा। आकाश स्पष्ट दिसेल अशी मोकळी जागा शोधा। एक आठवडा रोज सकाळ संध्याकाळी शोधलेल्या मोकळ्या जागेत जा। सूर्य चंद्र यांच्या उगवण्याच्या मावळण्याच्या वेळांचे निरीक्षण करा। सूर्य आकार रोज एकसारखा असतो का? सूर्याचा आकार रोज एकसारखा असतो। चंद्राचा आकार रोज का बरे बदलतो हे समजून घ्या। सूर्य चंद्र यांचा उदय अस्ताच्या वेळा दिनदर्शिका वर्तमानपत्र यात दिलेल्या असतात। अशा दिनदर्शिका वर्तमानपत्र यांचा उपयोग करून एका आठवड्यातील सूर्य व चंद्र अस्त यांच्या वेळांचा तक्ता करायचा। आपल्याला तक्ता करायचा मोठ्या व्यक्तींच्या साहाय्याने। आकाशात चंद्र अनेक चांदण्या तुम्ही पाहिल्या असतील। रात्री आकाशाचे निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की सर्वच चांदण्या चमकत नाहीत। सर्वच चांदण्या चमकत नाहीत। ज्या चांदण्या चमकतात त्यांना तारे असे म्हणतात। ज्या चांदण्या चमकतात त्यांना आपण तारे म्हणतो। ज्या चमचमत नाहीत त्यांना ग्रह उपग्रह म्हणतो। काय म्हणतो? ग्रह उपग्रह। ग्रह ताऱ्यांभोवती फिरतात तसेच ते स्वतःभोवतीही फिरतात। ग्रह ताऱ्यांभोवती फिरतात आणि स्वतःभोवतीही फिरतात। सूर्य हा एक तारा असून त्याला स्वतःचा प्रकाश आहे। सूर्य गोलाकार आहे, तो आपल्याला उष्णता व प्रकाश देतो। सूर्य हा केंद्रस्थानी असून त्याच्या भोवती ग्रह उपग्रह फिरतात। पृथ्वी हा ग्रह आहे, ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो। सूर्य हा एक तारा आहे, त्याला स्वतःचा प्रकाश आहे। सूर्य गोलाकार आहे, तो आपल्याला उष्णता व प्रकाश देतो। सूर्य हा केंद्रस्थानी असून ग्रह उपग्रह त्याच्या भोवताली फिरतात। पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो। पुन्हा एकदा, पृथ्वी हा एक ग्रह आहे, ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो। पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो। आपल्या सर्वांना प्रकाश कुठून मिळतो? सूर्यापासून। पृथ्वी, चंद्र सूर्याभोवती फिरतात। पृथ्वी स्वतःभोवती फिरते यास परिवलन म्हणतात। पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला म्हणतो आपण परिवलन। व पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला आपण म्हणतो परिभ्रमण। काय म्हणतो? परिभ्रमण।
पृथ्वीच्या परिवहनामुळे सूर्योदय व सूर्यास्त होतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून सूर्योदय व सूर्यास्त होत असतं. सूर्योदय झाल्यानंतर ज्या भागात उजेड असतो तेथे सूर्यास्तापर्यंत राहतो त्याला दिन असे म्हणतात. म्हणजे सूर्योदय झाल्यावर ज्या भागात उजेड असतो त्याला आपण दिन म्हणतो. सूर्यास्तानंतर अंधार पुढच्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत राहतो याला रात्र म्हणतात. याला काय म्हणतात? रात्र. दिन व रात्र मिळून एक दिवस होतो. एक दिवस 24 तासांचा असतो. दिन व रात्र मिळून एक दिवस होतो. एक दिवस 24 तासांचा असतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वीबरोबर सूर्याभोवती तो फिरत असतो. त्याला स्वतःचा प्रकाश नाही. चंद्र पृथ्वीबरोबर फिरता फिरता सूर्याभोवती फिरतो. त्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे. चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो. चंद्राला पण प्रकाश कुठून मिळतो? सूर्यापासून. त्यामुळे चंद्र प्रकाशित दिसतो. चंद्राचा आकार रोज बदलतो. त्याला चंद्राच्या कला म्हणतात. काय म्हणतात? चंद्राच्या कला. ज्या दिवशी चंद्र आकाशात पूर्ण वर्तुळात दिसतो त्याला पौर्णिमा असते. ज्या दिवशी चंद्र आपल्या आकाशात पूर्ण प्रकाशमय दिसतो तेव्हा पौर्णिमा असते. पौर्णिमेनंतर 15 दिवस चंद्राच्या आपल्याला दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. 15व्या दिवशी चंद्र आकाशात असतो पण डोळ्यांना दिसत नाही. त्या दिवसाला अमावस्या म्हणतात. काय म्हणतात? अमावस्या म्हणतात. पौर्णिमेनंतर 15 दिवसानंतर चंद्राचा प्रकाश कमी कमी होत जातो. 15व्या दिवशी चंद्र आकाशात असतो पण डोळ्यांना दिसत नाही. त्याला आपण अमावस्या म्हणतो. सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेला आपण पूर्व दिशा म्हणतो. म्हणजे ही दिशा आहे हिला म्हणतो पूर्व दिशा. सूर्य ज्या दिशेला मावळतो त्या दिशेला आपण पश्चिम दिशा म्हणतो. काय म्हणतो? पश्चिम दिशा. सूर्य मावळण्याला सूर्यास्त म्हणतात. काय म्हणतात? सूर्यास्त. व सूर्य उगवण्याला म्हणतो आपण सूर्योदय. अशा प्रकारे आपला भाग एक शिकून झालेला आहे. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.